सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ असलेल्या खानदेशच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवास सुरुवात होते। या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली। चैत्र शुद्ध चतुर्दशीला देखील लाखो भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले। चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त मंदिरात असंख्य गर्दी झाली होती। खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात भाविकांची बांदिवळी पाहायला मिळाली। महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। नवस फेडण्यासाठी तसेच लहान मुलांचं जावळ काढण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। सालाबादेप्रमाणे यंदाही खानदेश एकविरा मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती। चैत्र शुद्ध चतुर्दशीला मंदिरात 1 ते 1.5 लाख भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विविध सोयीसुविधा देखील पुरवण्यात आल्या, तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। श्री एकविरा देवी रेणुकामाता मंदिर ट्रस्ट आज एकविरा देवी मंदिरामध्ये यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज प्रथम दिनी सर्व भाविक भक्तांकडून नवसपूर्ती लहान बालकांचे जावळं उतरण्याचा कार्यक्रम असतो आणि आज कमीत कमी 1300 ते 1400 जाऊळ उतरतील असा आमचा अंदाज आहे। आणि आज ह्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांचे जवळजवळ 1 लाख भाविक दर्शन घेतील असा आमचा अंदाज आहे। आणि आज नवसपूर्ती, मान मानता आणि जाऊळ असा कार्यक्रम आहे। त्यानंतर उद्या चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आई भगवतीचा रथोत्सवाची सुरुवात होईल। रथोत्सव पूर्ण धुळे महानगरीतनं फिरेल। ही रथोत्सवाची मिरवणूक साधारण 12 तास चालते आणि ह्या रथोत्सवाला मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रथोत्सवाला सुरुवात होईल सकाळी 9:30 वाजेला। तर सगळ्या भाविक भक्तांनी रथोत्सवाचा आणि नदी पात्रात भरलेले यात्रेचा आनंद घ्यावा आणि आई भगवतीकडनं पुढील जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।